जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. आजच्या स्नेक रेस्क्यू ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा कॉल मला गंगाविहार बेसा पिपळा रोड इथून होता. कॉलवर मला असं सांगण्यात आले की आमच्या घरी एक मोठा अजगर साप आलेला आहे. परंतु जेव्हा मी तिथे जाऊन पोचलो तर तेव्हा बघितले की साक्षात यमराज कुंडली मारून बसले होते. रसेल्स वायपर मराठीमध्ये घोणस जातीचा अत्यंत विषारी साप तिथे होता. भारतातील 4 प्रमुख विषारी सापांपैकी हा एक आहे. कितीही वेल ट्रेन सर्पमित्र असला तरी या सापाला सर्वच सर्पमित्र घाबरतात. या सापाला रेस्क्यू करताना मी पण खूप घाबरलेलो होतो, कारण यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचे विष असते जे रक्ताच्या गाठी तयार करते व इंटरनल ब्लिडिंग होऊन रुग्ण मृत्यू पावतो. हा साप जगातील सर्वात वेगवान हल्ला करणारा साप आहे. 44 ते 70 मिलीसेकंड हा त्याचा रिॲक्शन स्पीड आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या सापाचे मीटिंग सीजन असते, जे 2 नरांच्या लढाईपासून सुरुवात होते. मादी पोटात अंडी उबवून पावसाळी ते मध्य पावसाळी काळात थेट 6 ते 96 पिल्लांना डायरेक्ट जन्म घालते. हा साप रात्री सर्वात जास्त ॲक्टिव्ह असणारा निशाचा साप आहे, परंतु कधीकधी दिवसा सूर्यप्रकाशात बसलेला आढळतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये या सापाचे पण खूप महत्त्व आहे, कारण या सापाच्या विषापासून विविध प्रकारच्या आजारांवर औषधीसुद्धा बनवल्या जातात. हा साप कधीकधी ड्राय बाईटसुद्धा करतो, ज्यामध्ये साप चावा घेतो पण विष आत जात नाही, परंतु त्याचा निष्कर्ष एक तज्ज्ञ डॉक्टरच आपल्याला काढू शकतो. सध्या या सापाचे बाहेर निघण्याचे दिवस आहे, तर कृपया यांना मारू नका. आढळल्यास मला फोन करा व स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.